सर्व टीम बरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालेले आहेत. परंतु काय की कंटेस्टंट्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे, म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे. फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा झाली, कसं व्हायला पाहिजे. रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहेत. बट इट्स एक्सायटिंग. आपण म्हणालात की आपण स्वतः या शोचे खूप मोठे फॅन आहात, तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते, खूप आवडते? मला वाटतं कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं. कंटेस्टंट्स येतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते, परंतु ती लोक व्यक्ती म्हणून कशी असतात ते या शोमध्ये 10व्या-12व्या दिवसानंतर आपल्याला कळायला सुरू होतं. त्यांच्यावरती जे जे प्रेशर्स असतात, जसं त्यांना सामना करावा लागतो, त्या प्रेशरबरोबर ते कसे होतात, कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होते, ते मॉरली कुठे करेक्ट आहेत. काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही, आपणही नसतो, कोणी नसतं. परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स कनेक्ट होतं आणि ते कुठंतरी प्रत्येक कंटेस्टंटमध्ये इनबिल्ट असतं. आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते. बिग बॉसची खासियत म्हणजे बिग बॉस या शोची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते. सो तुम्ही आता त्या क्लबमध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र, तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकलेत, पाहिलेत तुम्हाला एकत्र. काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात? काय माहिती आहे, ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात, भारतात सोडा, जगात हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. जगात कोणीही होस्ट करू शकत नाही. त्यांची एक इनबिल्ट नॅचरल स्टाईल आहे, त्यांचा एक ॲटिट्यूड आहे, त्यांचा एक स्वॅग आहे, तो फक्त त्यांचाच आहे. आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे, कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत. आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टला सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं. आणि तिथं एक थिन लाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता, परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं. आणि आय विल ट्राय अँड टेक दॅट स्टँड. तुम्ही खूप मोठे मल्टीटास्कर आहात, तुम्ही ॲक्टर आहात, फिल्म मेकर आहात, प्रोड्युसर आहात, तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात, आणखी नव्यानं आता भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे, हे स्टार्टअप आहे तुमचा. हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं, काय देतं? सर्वात प्रथम ना मी सीकर आहे. मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते. आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे, तर मला असं वाटतं की ते सर्वात पहिले केलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टुक देम ऑन. आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेता ते यशस्वी ठरतं, परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. अँड दिस इज एन एक्सायटिंग प्लॅटफॉर्म. आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्सायटिंग गोष्ट असेल तर या क्षणी बिग बॉस होस्टिंग आहे. ही तुमच्या आयुष्यातली आत्ताची सगळ्यात एक्सायटिंग गोष्ट आहे. आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती उभं आहोत, आपण बिग बॉस बद्दल बोलतोय. तुमच्या घरातले बिग बॉस कोण? माझ्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो, तो म्हणजे त्याची बायको.